मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारनिमित्त सहकुटुंब घेतलंय भीमाशंकर इथं दर्शन। मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी माजी खासदार शिवाजीराव आढळरावांची उपस्थिती। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सोनेगाव आणि रुद्रेश्वर शिवमंदिरात जाऊन शिवपूजा केली। भगवान शंकराला फडणवीस यांनी अभिषेक घातला। आनंदाचा शिधा कंत्राट प्रकरणी राज्य सरकारला मोठा दिलासा। गणेशोत्सवानिमित्त जनतेला आनंदाचा शिधा वाटण्याचा मार्ग मोकळा। अटींची पूर्तता केल्याच्या सरकारच्या भूमिकेवर हायकोर्टाची सहमती। एसटी कर्मचारी संघटना विविध मागण्यांसाठी आता आक्रमक झाली। मुंबईत एसटी कर्मचाऱ्यांची निदर्शनं। मागण्या मान्य न झाल्यास उद्यापासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा। अमरावतीत चिकनपेक्षा कोथिंबीर महाग। 1 किलो कोथिंबीरला तब्बल 400 रुपये किलो दर। पावसामुळे भाजीपाला महागल्यानं दरांमध्ये वाढ। वादळी वारे आणि उसळणाऱ्या लाटांचा सामना करत पर्ससीन नौकांकडून खोल समुद्रात मासेमारीला शुभारंभ। 8 महिन्यांच्या कालावधीनंतर पर्ससीनेट मासेमारीला सुरुवात। विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू। निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचना आणि नियमांचा अभ्यास करावा। राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या सूचना। सप्टेंबर महिन्यात बँकांना तब्बल 15 दिवस सुट्ट्या असणार। दरम्यान ऑनलाईन व्यवहार सुरू राहतील। राज्यातील बंद सहकारी साखर कारखाने आता पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। केंद्रीय सहकार मंत्रालय स्तरावर हालचाली सुरू झाल्या। गणेशोत्सवात सार्वजनिक मंडळांना महाप्रसादासाठी अन्न आणि औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागेल। बाप्पाच्या महाप्रसादात भेसळ होऊ नये म्हणून भरारी पथकांची नजर असेल। मंत्री धर्माराव बाबा आत्राम यांची माहिती आहे।